मन मंदिरा गजर भक्तीचा। विठ्ठल 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 देवा ताईसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळू आले, ठाव देई चित्ता राखे पायापाशी, सकळ वृत्तीशी अखंडित, आस भय चिंता लाज काम क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा, मागणे ते कहेचे आहे आता, नाममुखी संत संग देई, तुका म्हणे नको वर पंग देवा, घेई माझी सेवा भाव शुद्ध, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळू आले, समचरण सरोजम सांद्रिन लाभुदाभम, जगननीत पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, पांडुरंगा करु प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता, ओ ज्ञानेश्वरा करुणा शरण शरण हनुमंता, तुम्हाल रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दाव व्यासुबटा, शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष, झालो दास पायांचा, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, देवा तायसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळू आले, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग, जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मुकुटमणी, देहूचे निवासी महाराष्ट्र भूषण, वैकुंठला सदेह गमन करणारे संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा सहचरणाचा मागणीपर प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला आहे। विठ्ठल 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 मायबाप या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याकडे मागण्या मागतात। मागायचे जर असेल तर कोणासमोरही मागू नये, संसारी लोकांसमोर तर कधीच मागू नये, कारण ज्यांची आपण सतत इच्छा करतो ते संसारी लोक देऊ शकत नाही। आपण इच्छा कशाची करतो तर सुखाची, पण जनच दुःखी असल्यामुळे ते आपल्याला काय सुख देऊ शकतील, म्हणून संसारी लोकांना काही मागू नये आणि देवाकडे मागायला लाजू नये।
जे काही मागायचे ते देवाकडे मागायचे, कारण भगवान परमात्मा सर्व शक्तिमान आहे. तरी पण भक्ती करून संसारातल्या वस्तू देवाजवळ मागू नये. मागताना विचार करावा की आपण काय मागतो. काही माणसाला काय मागावं याची अक्कल नसते, काहीही मागतात. असंच एका शेतकऱ्याला राजा प्रसन्न झाला आणि राजा म्हटला, शेतकरी बुवा, तुम्हाला जे पाहिजे ते मागून घ्या, मी तुमच्यावर अति प्रसन्न आहे. आता ह्या वेळाने त्याला काय मागावं याची अक्कल नाही. हा म्हणतो, राजासाहेब, माझ्याकडे तंबाखू आहे, पण तंबाखूला लावायला चुना नाही. चुना लावायला तेवढी चुन्याची डबी देता का? म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाची प्रसन्नता चुन्याच्या डब्बीवर घालवली. म्हणजे मागणारे माणसे अतिशाने राहतात. विठ्ठल विठ्ठल असं एकाने मित्राला विचारले, का रे, सर्वात लवकर प्रसन्न होणारे दैवत कोणते? तो म्हटला, महादेव आहे. मग हा म्हटला, मी महादेवाची आराधना करतो. आणि मग हा महादेवाच्या मंदिरात गेला आणि भगवान शंकराची आराधना करू लागला. ओम नमः शिवाय. भगवान शंकर प्रसन्न झाले. म्हटले, तुला काय पाहिजे ते माग. तो म्हटला, मी ज्याला हात लावीन त्याचं सोनं झालं पाहिजे, असं वरदान द्या. भगवान शंकर म्हणले, तथास्तु. घरी आला, घराला हात लावला, घर सोन्याचं झालं. भांड्यांना हात लावला, भांडे सोन्याचे झाले. मुलगी भेटायला पळत आली, मुलीला हात लावला, मुलगी सोन्याची झाली. पत्नीला हात लावला, पत्नी सोन्याची झाली. जेवायला बसला, भाकरी सोन्याची. आता काय सोनं खाणार का? उपाशी राहिला, तडफडून तडफडून मेला ना. काय पाथ्या माझ्याकडे, मागायची अक्कल नाही. हा शाना, हा अतिशाना, मागणारा म्हणावा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण काही मागणी मागण्यात खूपच हुशार असतात. कमी मागणीत भरपूर प्राप्त करून घेतात. पुराणात सत्यवान सावित्रीची कथा आली आहे. तिचा पती यम घेऊन चालला होता. तिने यमाची स्तुती व प्रार्थना केली. यम म्हणता, तुला काय पाहिजे ते माग. तिने एका वाक्यात मागणी मागितली, माझ्या सासऱ्याने त्यांच्या नातवाला राजाच्या राजगादीवर बसवलेलं पाहावं. पहा किती चतुर आहे. एका मागणीत किती फायदे केले, एका मागणीत किती मागण्या मागितल्या. तसं मागणारा हुशार असावा. तिच्या सासऱ्याला डोळे द्यावे लागले. तिचा पती यम घेऊन चालला होता. त्याला जिवंत करून श्रीमंत करावे लागले. त्यांना मुलगा झाला, त्याला राजा करून राजगादीवर बसवले. मग तिच्या सासऱ्याने पाहिले, एका मागणीत 4 मागणे मागितले. तसं मागणारा हुशार असावा. तुकाराम महाराजही देवाकडे मागणं मागतात. काय मागणं मागतात हेच तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. देवाताई साकरी उपकार, 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 देवाताई साकरी उपकार. देहाचा विचार पाडी मज, देहाचा विचार पाडी मज, देहाचा विचार पाडी मग, देहाचा विचार पाडी मग, देहाचा विचार पाडी मज, देहाचा विचार पाडी मज, देहाचा विचार पाडी मज, देहाचा विचार पाडी मज. सरिताची बसुका पावेल माझा, सरिताची बसुका पावेल माझा, सरिताची बसुका पावेल माझा, सरिताची बसुका पावेल माझा, सरिताची बसुका पावेल माझा,
करता देव सुख पावे माता करता देव सुख पावे माता देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज. तुकाराम महाराज म्हणतात, देवा काही उपकार करायचे असतील तर मला देहाचा विसर पाडा. भगवान परमात्म्याने अनेकार उपकार केले. अपकारावर देखील भगवान परमात्मा उपकार करतात. भगवान परमात्म्याने सर्वात जास्त उपकार पांडवावर केले. अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकटे बहुते निवारिली. भगवान परमात्मा उपकारावर उपकार तर करतातच, पण भगवान परमात्मा अपकारावर देखील उपकार करतात. यावर एक दृष्टांत सांगते, त्याआधी थोडेसे भजन करा. विठ्ठल विठ्ठल प्रभू रामचंद्र राजगादीवर बसणार तेव्हा कैकेयीने दशरथाला 2 वर मागितले होते. ते आता मागून घेतले. एका वराने भरताला राजगादी व दुसऱ्या वराने प्रभू रामचंद्रांना वनवास. वडिलांच्या व कैकेयी मातेच्या म्हणण्यामुळे प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता हे साहेब वनवासात निघून गेले. पण इकडे खरदूषण राक्षसाचा उद्धार केला. पंचवटीत राहू लागले. रावणाने सीतेला पळविले. हनुमान सुग्रीवासोबत भेट. बालीचा उद्धार केला. प्रभू रामचंद्र यांनी सीतेचा शोध केला व रावणाचा उद्धार केला. प्रभू रामचंद्र परत अयोध्येत येऊ लागले. राम, लक्ष्मण, सीता अयोध्येच्या सीमेवर गेल्यावर प्रभू म्हटले, लक्ष्मणा, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गर्यसि अपि स्वर्णमयी लंका न मे रोचन्ते लक्ष्मण. लक्ष्मणा, जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते. सोन्याच्या लंकेत एवढा आनंद झाला नाही एवढा अयोध्येच्या सीमेवर पाय ठेवल्यावर होतो. इकडून तिघे चालले होते, तिकडून तिघी राजमाता व अयोध्येतील सर्व लोक येत होते. सर्वांना वाटत होते पहिले प्रभू रामचंद्र आपली माता कौशल्याचे दर्शन घेतील, पण तसे झालेच नाही. पहिले प्रभू रामचंद्र यांनी दर्शन कैकेयी मातेचे घेतले व म्हटले, कैकेयी मातेमुळे जगाला 8 गोष्टीचे ज्ञान झाले. त्या कोणत्या 8 गोष्टी? तात स्नेह भरत महिमा पौरुषम वायू सुतो सख्यम च पिप्लव गमा नृपते कापे सौमित्र भक्ते सीता सत्वम निज भुज बलम वैरिना वैरी भावः एतत् सर्वं तव चरणयोः मातुरेश प्रसादः. कैकेयी मातेमुळे जगाला 8 गोष्टीचे ज्ञान झाले. कैकेयी मातेमुळे वडिलांचे माझ्यावर किती प्रेम आहे हे प्रगट झाले. भरत महिमा वाढला. हनुमंताचे पौरुषत्व दिसले. सुग्रीवाची मैत्री प्रगट झाली. लक्ष्मणाचे बंधुप्रेम प्रगट झाले. सीतेचे सत्व कळाले. माझ्या बाहूत काय बळ आहे हे समजले. वयाबरोबर वैरत्व कसे असावे याचे ज्ञान झाले. हे सगळे कैकेयी मातेमुळे झाले. म्हणून आधी नमस्कार कैकेयी मातेला करतो. अपकारावर देखील भगवान परमात्म्याने उपकार केला. शिशुपाळाने एवढ्या शिव्या दिल्या तरी त्याला भगवान परमात्म्याने मोक्ष दिला, म्हणजेच त्यांच्यावर उपकारच केला. पुतना देवाला मारण्यासाठी आली तरी तिला ही सायुज्य मोक्ष दिला. तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौर सुदिदला पुतने जीविषाच्या स्तनपाने मारू आली ऐशिया अपराधिया शिशुपाळा आपण पेठाओ दिधला गोपाळा आणि उत्तान चरणाच्या बाळा काय ध्रुवपदी चाड. असे अनेक भगवान परतने उपकार केला. तुकाराम महाराज म्हटले, देवा माझ्यावर उपकार करा. पण देव म्हटले, काय उपकार करू? तुकाराम महाराज म्हटले, देहाचा विसर पाडी मज. जगद्गुरु तुकाराम महाराज, तुम्ही अशी कशी मागणी मागतात की देहाचा विसर पाडी मज? एखादा मनुष्य बेशुद्ध जर झाला तर त्याला देहावर आणण्यासाठी लोक प्रयत्न करतात, आवाज देतात, वैद्याला बोलवतात, डॉक्टरला बोलवतात, काहीही करून देह स्मरणावर आणतात. आणि तुकाराम महाराज म्हणतात, देहाचा विसर पाडा. पण देहाचा विसर पाडण्याविषयी देवाला प्रार्थना करायची काय आवश्यकता? काही मद्य वगैरे प्राशन केलं तरी देहाचा विसर पडतो. मद्य प्राशन केल्यावर म्हणजेच दारू पिल्यानंतर लोकांना खूपच देहाचा विसर पडतो, कुठेही पडतात. असाच एक मनुष्य बाजाराला गेला आणि खूप दारू पिला. रस्त्याने येताना इकडून तिकडे आणि तिकडून इकडे झुलत चालला. 2-3 वेळा आपटला.
नालीत पडला. सर्व कपडे गाळाने भरले. तसाच नालीच्या कडेला पडलेला. तेवढ्यात पाऊस सुरू झाला. 2-3 माणसं समोरून येत होते. तेवढ्यात वीज चमकली. तो दारुडा उठला आणि म्हटला, ए बावळट, कोणी माझा फोटो काढला? आता मला सांगा, हा फोटो काढण्याच्या लायकीचा तरी आहे का? म्हणजे असे माणसे दारू पिल्यानंतर काही बोलतात. विठ्ठल 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 असाच एक मनुष्य दारू पिऊन बेहोश होऊन रस्त्यावर पडला होता. त्याच मार्गाने राजाची स्वारी चालली होती. तो उठला आणि राजाला विचारू लागला, ए हत्ती पर बैठने वाले, हत्ती और अंबारी की किंमत क्या है? राजाने प्रधानाला सांगितले. तो काय म्हणतो ते बघा. प्रधानजी म्हटले, थांबा, त्याची उद्या सकाळी बघू. त्याला जेलमध्ये पाठवले. त्याच दुसऱ्या दिवशी राज दरबारात हजर करण्यात आले आणि प्रधानाने त्याला विचारले, तू कल हत्ती और अंबारी की किंमत पूछ रहा था? त्याबरोबर तो लगेच म्हटला, मैं क्या हत्ती और अंबारी ले सकता हूँ, लेने वाली तो रात को ही चली गई. असे दारू उतरल्यावर त्याला जर विचारले, तू काल काय गप्पा मारत होता? स्वतःला राजा समजत होता. तू जर काही बोलत नाही, त्यावर तो म्हणतो, मी अज्ञानी आहे, मला काही कळत नाही, त्यामुळे मी तसा बोलत असेल. म्हणजेच दारू पिऊन, तंबाखू खाऊन, काही मादक पदार्थ घेऊन सुषुप्तीमध्ये देहाचा विसर पडतो. मग त्याला देवाला देहाचा विसर पाडा असं म्हणण्याची काय गरज आहे? हे पदार्थ घेतल्यावर देहाचा विसर पडतो, पण त्याला विशेष विसर म्हणता येत नाही. त्या पदार्थाचा अंमल उतारला की मनुष्य शुद्धीवर येतो. म्हणजे सुषुप्तीहून जागा झाल्यावर शुद्धीवर येतो. पण विसर म्हणजे काय? तर भ्रांतीला वश होऊन अनादिकालापासून ब्रह्मरूपतेला विसरून जीवात्म्याने देहाशी तादात्म्य केले. त्यामुळे जीवात्म्याला खूप दुःख भोगावे लागत आहे. देहाचे तादात्म्य घेतले नाही तर जीवात्मा मुक्तच आहे. या देहाचा संबंध नसावा. देह संबंधामुळे खूप दुःख भोगावे लागतात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देहाचा विसर पाडी मज, देहाचा विसर पाडी मज. या देहाचा संबंध नसला तरी देहाचा विसर पडतो. हेच तुकाराम महाराज अभंगाच्या 2य चरणात सांगतात. जीव सुख पावे माता, तरीत हा जीव सुख पावे माता, तरीत हा जीव सुख पावे माझा, 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 तरीत हा जीव सुख पावे माझा. अरे केशराया गळू आले, अरे केशराया गळू आले, जीव सुख पावेल माझा, तरीत हा जीव सुख पावे माझा. अरे केशराया गळू आले, अरे केशराया गळू आले, तरीत हा जीव सुख पावे माझा, तरीत हा जीव सुख पावे माझा. तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळू आले. तुकाराम महाराज म्हणतात, देहाचा विसर पडला तरच जीव सुखी होईल असे म्हणतात. त्या अर्थी देहाचा विसर पडावा तरच जीव सुखी होईल असे म्हणतात. त्या अर्थी जीव हा सुखी नसावा, अर्थात दुःखी असला पाहिजे. पण शास्त्र सांगतं जीव मुळात सुखी आहे, दुःखी नाही, असा खूप शास्त्रकारांचा सिद्धांत आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः, ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मेव नापरः. म्हणून सगळ्या ग्रंथात सांगतात जीव ब्रह्मरूप आहे, म्हणजे सुखरूप आहे. पण कशावरून जीव ब्रह्मरूप आहे? कारण जीव ब्रह्माचा अंश आहे. भगवान परमात्मा गीतेत सांगतात, ममैवांशो जीवलोके
जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. भगवान परमात्मा गीतेत सांगतात, या देहात सनातन जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीक असलेल्या मन आणि 5 इंद्रियांचे आकर्षण करतो. संत ही जीव सुखरूप आहे हेच सांगतात. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. म्हणून शास्त्र सांगतं ब्रह्म हे सुखरूप आहे, जीव त्याचा अंश असल्यामुळे तो सुखरूप आहे. तर तुकाराम महाराज तो सुखी होण्याकरिता देवाकडे प्रार्थना कशाकरिता करतात? कारण जीव मूळचा सुखरूप आहे, पण जीवाने देवाशी संबंध केल्यामुळे तो खूप दुःखी झाला आहे. जीवाला देवा संबंधामुळे पदोपदी दुःख भोगे लागतात, पण तसा जीवाचा आणि देहाचा काहीही संबंध नाही. कोणाचा कोणाशी न गडे संबंध आहे, शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. यावर एक दृष्टांत सांगते, त्याआधी थोडेसे भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. एका माणसाला गादीवर बसायची सवय होती आणि एका माणसाला घोड्यावर बसायची सवय होती. एक दुसऱ्या गावचा आणि एक दुसऱ्या गावचा, पण दोघांचं जाण्याचं एकच गाव होतं. घोड्यावाला घोड्यावर बसून पुढे चालला आणि गादीवाला गादी घेऊन मागे चालला. पण दुसऱ्या पाहणाऱ्या लोकांनी संबंध लावला, घोड्यावाला घोड्यावर बसून चालला तो मालक असावा आणि गादीवाला गादी डोक्यावर घेऊन चालला तो नोकर असावा. पण त्यांचा दोघांचा काही संबंध आहे का? काहीही नाही. ते नातेवाईकही नाही, एका गावातले नाही, एका तालुक्यातले सुद्धा नाही, पण दुसऱ्या पाहणाऱ्या लोकांनी संबंध लावला. त्याप्रमाणे जीवाचा आणि देहाचा अर्थी काहीच संबंध नाही, पण जीवाने स्वतः संबंध लावून घेतला. वास्तविक जीव हा मुक्तच आहे, पण देहाशी तादात्म्य केल्यामुळे तो बद्ध झाला आहे. मुक्त होता परी बडे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. पाप पुण्यांगी घेतले जडून, वर्मनेने कोण करिता तो. आता या दुःखरूपी देहाचे घेतलेल्या अभिमानातून सुटण्याकरिता एकच उपाय आहे. देहाचे विस्मरण म्हणजे देहाचा विसर पडणे आणि देहाचे स्मरण म्हणजे देहाला आठवणे. हे दुःखाला कारण आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देहाचा विसर पाडी मज, आणि तरच ह्या जीवाला सुख होईल हे मला चांगले कळले आहे. तरीचा हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळो आले. आणि तिसऱ्या चरणात आणखी विनंती, देवाकडे आणखी विनंती करतात. काय विनंती करतात हेच तुकाराम महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. आवदेची राखे पाया पाशे, आवदेची राखे पाया पाशी, 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 आवदेची राखे पाया पाशी. सकळ वृत्तीची अखंडित, 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 सकळ वृत्तीची अखंडित. तरीचा हा जीव सुख पावेल माझा, तरीचा हा जीव सुख पावेल माझा, तरीचा हा जीव सुख पावेल माझा, तरीचा हा जीव सुख पावेल
पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित. तुकाराम महाराज म्हणतात, संपूर्ण वृत्तीसह माझ्या चित्ताला आपल्या पायापाशी जागा द्या. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अशी प्रार्थना जागोजागी केली आहे. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही दरोनिया बाही बवहा तारी दाताराम. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. तुकाराम महाराज म्हणतात, माझे चित्त तुमच्या चरणाजवळ स्थिर करा. कारण अर्जुन सुद्धा म्हणतो, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवद दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्करम. अर्जुन म्हटला, हे श्रीकृष्ण, मन हे अत्यंत चंचल आहे, शरीर इंद्रियास व्याकुळ करणारे तसे दृढ व बलवान आहे. त्यांचा निग्रह करणे मी वाऱ्याच्या निग्रहाप्रमाणे अत्यंत कठीण समजतो. कारण मन व चित्त हे एकार्थी शब्द आहे. एकाच वृत्तीला मन, बुद्धी, चित्त, अहंकार अशी नावे आली आहेत. वृत्ती मनन करते तेव्हा तिला मन असे म्हणतात. वृत्ती निश्चय करते तेव्हा तिला बुद्धी असे म्हणतात. वृत्ती चिंतन करते तेव्हा तिला चित्त असे म्हणतात. वृत्ती अहम धारण करते तेव्हा तिला अहंकार असे म्हणतात. आपलं चित्त फारच चंचल असते. पारायण वाचायला जर बसलो ना, जोपर्यंत चित्त लावून वाचतो तोपर्यंत पारायण उरकतच नाही. चित्त इकडे तिकडे गेलं की लगेच पारायण जास्त होतं. मन नुसतं शरीराला आणून बसवतं. डोळ्याला सांगतं तू बघ, तोंडाला सांगतं त्याने जे बघितलं ते तू वाच, मी येतो फिरून. कीर्तनात बसतो ना तरी तसंच करतं. मन नुसतं शरीराला आणून बसवतं आणि ते चहूकडे फिरून येतं. एक दिवस मी कीर्तन करत होते, अशीच एक म्हातारी कीर्तनाला आली होती. ती मध्येच अशी वरती हात करायची. मी म्हटलं, का मावशी तुम्ही अशा वरती हात का करायल्या? ती म्हटली, अगं बाई, मी कुलूप लावली पण झटका मारून बघितला नाही, कारण ते कुलूप कधी कधी धोका देतं. म्हातारीने कुलपाला झटका मारून बघितला नाही म्हणून म्हातारी कीर्तनात कुलपाला झटके देत होती. विठ्ठला 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 तिच्या शेजारी दुसरी म्हातारी बसलेली होती. ती म्हणते, अगं बाई, मी कुलूप लावली पण कडी कोण्यात टाकून लावली तर बरं होईल, नाहीतर कडी खाली ठेवून नुसतीच कोणाला कुलूप लावली की काय कानू. कडी जर खाली राहिली तर चोर येतील व सगळे भांडे वाहून नेतील. दर्शनाला गेल्यावरही आपण तसंच करतो. चप्पल काढून देवाच्या दर्शनाला जातो. प्रदक्षिणा घालून आलो की पहिली चप्पल आहे का बघतो आणि नंतर दर्शन घेतो. पोथी ऐकणाऱ्या बायांची तर वेगळीच तर असते. ऐकायला पोथी, वळायला वाती, सांभाळायला नाती, काय पदरात पडेल मग माती. असं परमार्थाची क्रिया करत असताना आपलं मन जागेवर नसतं. त्या परमार्थी क्रिया मन लावून करणं आवश्यक आहे. हे मन चित्त सहजासहजी स्थिर होत नाही तर तुकाराम महाराज देवाकडे प्रार्थना करतात. ठावदी चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित. या मनाला चंचल बनवणारे कोण असतील तर अनादी कालापासून आशा, भय, चिंता, लाज, काम, क्रोध हे विकार चिटकलेले आहे. हे मनाला लगेच चंचल बनवतात. तुकाराम महाराज म्हणतात, यांचा आणि माझा संबंध तोडा. हे तर तुकाराम महाराज अभंगाच्या चतुर्थ चरणात सांगतात. भय चिंता लाज काम आज भय चिंता लाज काम क्रोध, आज भय चिंता लाज काम क्रोध, आज भय चिंता लाज काम क्रोध.
तोडा. तुकाराम महाराज म्हणतात, आशा, भय, चिंता, लाज, काम, क्रोध यांचा आणि माझा संबंध तोडा. आता आशा, भय, चिंता, लाज, काम, क्रोध यांचा थोडक्यात विचार करू. आशा खूप दुःखजनक आहे. सर्व दुःखाला जन्म देणारी आशा असते. राजे महाराजे किंबहुना सर्व लोक आशेने दिन केले आहे. किती संपत्ती जरी असली तरी आशा वाढतच राहते. आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरीते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. आशा दुःखाला जन्म देते. आशा व्यक्तीला लहान बनवते. आपली गोष्ट सोडा, भगवान परमात्मा सुद्धा आशेने लहान झाले. आशा उपजली अनंतासी, नीच वामनत्व आले त्यासी. आशेने दिन केले देवासी, कथा कायसी तरांची. माणसाला खूप आशा असते. माणसाला पहिल्यांदा शाळेत जाण्याची आशा असते, नंतर बोर्डात पास होण्याची आशा असते, नंतर 12वी पास होण्याची आशा असते, नंतर फायनल होण्याची आशा असते. बरं झाला फायनल झाल्यानंतर आशा संपते का? नाही. मग नोकरी मिळण्याची आशा असते. बरं मिळाली नोकरी मिळाल्यानंतर आशा संपते का? नाही. मग छोकरी मिळण्याची आशा असते. बरं मिळाली छोकरी मिळाल्यानंतर आशा संपते का? मग पुढं काय असतं ते कीर्तनात सांगू का? आशा सांगत बसले तर तुम्ही म्हणशाल तू सांगत बस, आम्ही येतो घरी जाऊन. म्हणून आशा संपत नाही. असं ते एकाला नारळ घ्यायचं होतं. तो दुकानात गेला आणि दुकानदाराला म्हटला, नारळ कितीला? दुकानदार म्हटला 20 रुपयाला. हा म्हटला 10 रुपयाला नाही का? दुकानदार म्हटला 10 रुपयाला मिळेल ना, पण तुम्हाला पुण्याला जावं लागेल. हा घरून बोंबलत पुण्याला गेला. तिथं त्याने विचारलं, नारळ कितीला? तिथला दुकानदार म्हटला 10 रुपयाला. हा म्हटला 5ला नाही का? तिथला दुकानदार म्हटला 5ला मिळेल ना, पण तुम्हाला मुंबईला जावं लागेल. हा तिथून बोंबलत मुंबईला गेला आणि तिथं त्याने विचारले, नारळ कितीला? तिथला दुकानदार म्हटला 5 रुपयाला. हा म्हटला फुकट नाही का? तिथला दुकानदार म्हटला फुकट मिळेल ना, पण तुम्हाला कोकणात जावं लागेल. तिथं समुद्राच्या काठावर खूप नारळाची झाडं आहे आणि तो एका नारळाच्या तिथं गेला आणि एका नारळाच्या झाडावर चढला. त्याने फटका मारला, तेच त्याच्या तांगड्यांनी साठला लोंब काढला. आता नारळावरून खाली पाहतो तर काय, खाली 2-4 पारसाचा खड्डा होता. तो म्हणता आता मी वाचत नाही. तेवढं ते उंट आलं, उंटावर बसून चाललं होतं. तो म्हटला, ए उंट आल्या, इकडे इकडे इकडे, एवढे माझे पाय धर, मी तुला 1000 रुपये देतो. पहा, फुकट लटकलेलं केवढ्यावर आलं? 1000 रुपयावर आलं. आता उंटवाला थोडं लालचीच होतं. त्याला वाटलं नुसते पाय धरायचे, काय हरकत आहे, 1000 रुपये ना, मग काय हरकत नाही. मग त्याने असा उंट याच्या पायाखाली आणला आणि उंटावर उभं राहिलं आणि वरचे पाय धरले. उंटावरचं ओझं कमी झालं म्हणून उंटाला वाटलं ओझं उतरलं, म्हणून उंट गेलं साईडला निघून. आता खालचं वरच्याला म्हणतं 2000 रुपये देतो, पण वरच्या हात सोडू नको, नाहीतर दोघांच्या समाध्या संगच होतील. आता वरचं फुकटच लटकलेलं. त्याला वाटलं 2000चं बंडल केवढं कासल. ते गेलं ना असे हात करायला, पडले ना दोघं खाली. का पाहत्या माझ्याकडे? असंच एकाचं घोडं वाळलेला चारा खातच नव्हतं. ते बाजारात गेलं आणि घोड्याला हिरवा चष्मा घेऊन आलं आणि त्याने तो घोड्याला लावला. घोड्याला चष्म्यातून सर्व चारा हिरवा दिसायचा. घोडं खूप चारा खायचं, खाऊन फुगलं आणि मेलं. विठ्ठल 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 विठ्ठल. असंच एकाचं गाढव चालतच नव्हतं. थोडी माती आणली की लगेच बसायचं, थोडी माती आणली की लगेच बसायचं. गाढव मनातल्या मनात म्हटलं, मालक आपल्याला खायला काही देत नाही आणि नुसतीच माती व्हायला लावतो. पण गाढवाचा मालक फारच हुशार होता. त्याने गाढवाच्या मानेला एक लाकूड बांधलं आणि लाकडाला एक हिरवीगार घासाची पेंडी बांधली. गाढवाला हिरवीगार घासाची पेंडी दिसायची, पण गाढव पुढं जायचं, पेंडी अजून पुढं जायची. गाढव पुढं चालायचं, पेंडी अजून पुढं जायची. गाढवाला वाटलं 2-4 पावलं चाललं की पेंडी मिळाल, पण कशाची पेंडी? गाढव पुढं जायचं, पेंडी पुढं जायची. असं संध्याकाळपर्यंत चालून चालून मरत, पण पेंडी मिळत नाही. तसं माणसाचं आहे. आज सुख मिळाल, उद्या सुख मिळाल, मरतो पण सुख मिळत नाही. असाच एक मनुष्य धंदा वगैरे करायचा. त्याला धंद्यात काही परवडतच नव्हतं. त्याला वाटलं आपण शेती करू,
मग त्याने एकाचं शेत विकत घेतलं आणि शेतात बाजरी पेरली. लोकांच्या बाजरीला खूप मोठमोठे कणस आले, सुंदर बाजरी आली आणि याचे छोटे छोटे कणस आले. त्याला वाटलं हाही धंदा नको, हाही धंदा परवडत नाही. मग तेवढ्यात त्याचा मित्र आला. मित्र म्हटला आपण मच्छीमारीचा धंदा करू. आणि मग तो म्हणता ठीक आहे. त्याने जाळे वगैरे आणले आणि मच्छीमारीचा धंदा सुरू केला. लोकांच्या जाळ्यात खूप मोठमोठे मासे यायचे आणि याच्या छोटे छोटे इंच मासे यायचे. लोकांना 1000-2000 रुपये रोज पडायचा, त्याला 100-200 रुपये रोज पडायचा. त्याला वाटलं हाही धंदा नको, हाही धंदा परवडत नाही. मग त्याला वाटलं आपण साधू होऊ, साधूचा बिना भांडवली धंदा आहे. मग तो साधू झाला आणि राजाच्या तेथे गेला. चोरी केली म्हणून राजाच्या सेवकाने धरला आणि चोरी केली म्हणून झाडाला उलटा टांगला. त्यावेळेस तो म्हणतो शेती किया तो लांगा लुंगा, मछली पकडा तो झांगा झुंगा, और साधू हुआ तो ऊपर टांगा. विठ्ठल 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 म्हणून आशा खूप वाईट असते, माणसालाही खूप आशा असते. सर्व जन्म आशा करण्यातच गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. एका मुक्ती अज्ञा नाही केला. माया वेष्टीला जीव माझा, माझे सहित जानते कोणी, माझे सहित जानते. माया वेष्टीला जीव माझा, माझे सहित नेनती कोणी, माझे सहित नेनती कोणी. सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती अत्ते नाही केला. हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वैत नेनती कोणी, काहीच न करी ती मज वाचुनी. आतापर्यंत आशेवर चिंतन केलं, आता भय या विकाराचे चिंतन करू. भय हे दुःखाला कारण आहे. शास्त्रकाराने भयाचे 9 प्रकार सांगितले आहे. भोगे रोगे भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपालाद भयम, माने दैन्य भयम, बले रिपू भयम, रूपे जरया भयम, शास्त्रवाद भयम, तपेंद्रिय भयम, काये कृतांतात भयम, सर्व वस्तुं भयान्वितः, भुवि तृणाम वैराग्यमेवा भयम. भोगे रोगे भयम, जेवढे भोग आहे त्याच्या पाठीमागे रोगाची भीती असते. आता कुलेच्युती भयम, उंच कुळात जन्माला आले असता त्याला पतनाचे भय आहे. वित्तेनुपालात भयम, राजाला व धनवानाला चोराचे भय असते. माने दैन्य भयम, लोकात मानमान्यता मिळण्याकरिता सर्व संपत्तीची वाट लावतो, पैसाही घालवतो, शेवटी पैसाही जातो आणि मानही जातो, म्हणून माने दैन्य भयम. आता बले रिपू भयम, बलवानाला शत्रूची भीती असते. एकापेक्षा एक बलवान आहेतच, शेराला सवा शेर मिळतोच, म्हणून बलवानाला दुसऱ्या शत्रूची भीती असते. आता बले रूपे जराया भयम, अति सुंदर रूप आहे पण त्याला जरा वृद्ध अवस्थेचे भय आहे. शास्त्रवाद भयम, शास्त्रवाद करणाऱ्याला दुसऱ्या पंडिताचे भय असतेच. तपेंद्रिय भयम, तपश्चर्या करणाऱ्याला इंद्रियाचे भय आहे, इंद्रिय निग्रह करावा लागतो. काय कृतांतात भयम, काला शरीराचे भय आहे. सर्वात जास्त मोठे भय म्हणजे मृत्यूचे आहे. मनुष्य नेहमी मरणाला घाबरतो, मरणासाठी निघालेले लोक सुद्धा मरणाला घाबरतात. नाहीतर विष घेतलेले आणि जळून घेतलेले लोक पुन्हा मला वाचवा वाचवा असं म्हटलेच नसते. यावर एक दृष्टांत सांगते, त्याआधी थोडेसे भजन करा. विठ्ठल ते का म्हातारीचे आणि तिच्या सुनेचे दररोज भांडण व्हायचे. एक दिवस खूपच भांडण झाले. सुनेनं म्हातारीला उचललं आणि दरवाजात आणून आदळलं. तिला खूपच राग आला. म्हातारीने रात्रीच्या 8 वाजताच बॅटरी घेतली
आणि म्हटली मी आता विहिरीतच जीव देऊन टाकते. तेवढ्यात गावचे पाटील आले. पाटील म्हटले, ए म्हातारे कुठं निघाली? म्हातारी म्हटली, सुनबाई खूप बोलती, खूप बांधती, म्हणून विहिरीत जीव द्यायला चालले. आणि मग गावचे पाटील म्हटले, ही बॅटरी कशाला घेतली? म्हातारी म्हटली, रस्त्याने जाताना सर्प विंचू चावला तर मग? म्हणजे मरायला निघालेले लोक सुद्धा मरणाला घाबरतात. असंच एका बापाचं आणि मुलाचं खूपच भांडण व्हायचं. एक दिवस खूपच भांडण झालं. बाप म्हटला, मी ट्रेन खाली जीव देतो. आणि एक दिवस 2 भाकरी आणि सुकी भाजी घेतली आणि ट्रेन खाली जीव द्यायला चालला. समोरून काही गावातली माणसं आले. म्हटली, संपतराव कुठे निघाले? म्हणे ट्रेन खाली जीव द्यायला चाललो. आणि मग ही भाकरी कशाला घेऊन चालले? ट्रेन जर 4-5 तास उशिरा आली तर मग तिथं मी काय उपाशी मरू का? म्हणून भाकरी घेऊन चाललो. म्हणजे मरायला निघालेले लोक सुद्धा मरणाला घाबरतात. आता आपण आशा भय यांचा विचार केला. आता चिंता या विकाराचा विचार करू. चिंता प्रत्येकाला असते. एक चिंता सर्वांना नसेल, परंतु चिंता असेल असं कोणीही नसेल. चिंता नसेल असं कोणीही नसेल. चिंता सर्वांनाच असते. चिंता आणि चिंता जवळजवळ सारखे शब्द आहे, फक्त एकच अनुस्वार जास्त आहे. चिता चिंता समख्याता बिंदू मात्र विशेषतः सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. चिता मृत शरीराला एकदाच जाळते, परंतु चिंता जिवंतपणी माणसाला क्षणोक्षणाला जाळत असते. कथा पुराण ऐकता झोपे नाथीला तत्वता खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ. काही माणसाला चिंता असली ना, तुम्ही त्याला किती खाऊ घाला, तो बारीकची बारीकच पांढऱ्या पालीसारखा. यावर एक दृष्टांत सांगते. एक संन्यासी महात्मा होते. ते मस्त मधुकरी खायचे आणि मस्त पडून राहायचे. एक दिवस राजाची चतुरंग सेना व राजा हत्तीवर बसून आले. ते महात्मा तिथं बसलेले होते. त्या महात्म्याने हत्तीचे शेपूट धरून हत्तीला खाली बसवलं. राजा म्हटला, बाप रे, केवढी ताकद आहे आपल्या पहिलवानासाठी. आपण तर खारी खोबरं काजू बदाम पिस्ता अंजीर खूप काही खाण्यासाठी घालतो, आणि हे साधू महाराज मधुकरी खाऊन एवढी ताकद. प्रधान म्हटला, साधू महाराज चालता का आमच्या राजवाड्यात? खारी खोबरं काजू बदाम खूप काही खाण्यासाठी आहे. साधू महाराज म्हटले, ठीक आहे. पण साधू महाराज म्हटले, काम काय आहे? राजा म्हटला, काम काही नाही, फक्त मंदिरात 6 वाजता दिवा लावायचा, पण वेळ चुकली नाही पाहिजे. करेक्ट 6 वाजता दिवा लागला पाहिजे, आणि वेळ जर चुकली तर तलवार डोक्यात पडेल. मग साधू महाराज म्हटले, ठीक आहे. साधू महाराज राजवाड्यात आले. पहिले साधू महाराज जेवायचे, भजन करायचे आणि निश्चिंत झोपायचे. पण आता साधू महाराजांना असं वाटायचं, आपण जर झोपलो आणि वेळ जर चुकली तर तलवार डोक्यात पडेल. म्हणून साधू महाराज मध्येच उठून बसायचे. अर्थातच चिंता लागली. आणि मग चिंतेमुळे जेवणही व्यवस्थित नाही आणि झोपही व्यवस्थित नाही. पुन्हा एका वर्षाने राजा व त्याची सेना मंदिराजवळ आले. तेव्हा साधू महाराजांनी हत्तीचे शेपूट धरून हत्तीला खाली बसवलं नाही, तर हत्तीने साधू महाराजांना चेंडू सारखं गोल फेकून दिलं. म्हणून हरिभक्ताने चिंता करू नये. आता आपण आशा भय चिंता यांचा विचार केला. आता लाज या विकाराचा विचार करू. लाज ही परमार्थाला आडवी येते. एखाद्याला म्हटलं ना की ओ तुळशीची माळ घाला ना, ते म्हणतात, नाही दीदी, आम्हाला लाज वाटते, आमची मनाची माळ आहे. आमच्याकडे 40 किलोच्या बोजाला मन असे म्हणतात. हा 40 किलोच्या बोजाला मन असे म्हणतो ना, मग याच्या गळ्यात 40 किलोचा बोजा बांधा आणि हिंना मनाची माळ घालून. एखाद्याला जर म्हटलं ना की ओ गंध लावा ना, ते म्हणतात, नाही, आम्हाला बुवा म्हणतील. तुम्ही बुवा नाही मग काय बाया आहे का? इथं कीर्तनात टाळी वाजून विठ्ठल विठ्ठल म्हणायला लाज वाटते, आणि घरी जाऊन टाळ्या वाजून माकडावानी नातवा पुढे नाचतो तेव्हा नाही का लाज वाटत? ही लाज परमार्थाला आडवी येते. तुकाराम महाराज म्हणतात, या लाजेचा आणि माझा संबंध थोडा. आता आपण आशा भय चिंता लाज यांचा विचार केला. आता काम क्रोध या विकाराचा विचार करू. विठ्ठल विठ्ठल काम आणि क्रोध फार मोठमोठे मंडळे आहे. यांनी तर मोठमोठ्यांना फसवलं. काम येश गुण येश रजो गुण समुद्भव महाशनो महापाप्मा
विद्येनमिह वैरिणम्. अर्जुनाने भगवान परमात्म्याला विचारलं, हे प्रभू, पाप कोण करायला लावतात? तर प्रभू म्हटले, रजगुणापासून उत्पन्न झालेले हे काम आणि क्रोध फार खाणारे आहे, भोगाने कधी तृप्त न होणारे आणि फार मोठे पापी आहे. अर्जुना, तू यांना शत्रू समज. त्रिविधम नरकस्वेदम द्वारम नाशानमात्मनः काम क्रोध तथा लोभस तस्माद्देतं त्रयं त्यजेत. काम, क्रोध, लोभ तसेच जीवात्म्याचे नाश करणारे 3 प्रकारचे नरकाचे द्वार आहे, अधोगतीला नेणारे आहे. भागवतात कामादिकांचा प्रताप वर्णन आलेला आहे. मज कामाचे निधाये ब्रह्मा कन्येसी धरू जाये, पराशरा केले काये भोगिले पाहे दिवा दुर्गंधा. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. भगवान परमात्म्याचे सतत भजन करणारे नारदांना सुद्धा काम निर्माण झाला होता. यावर एक दृष्टांत सांगते, त्याआधी थोडं भजन करा. विठ्ठल त्रैलोक्यात गमन करणारे नारदांना सुद्धा काम क्रोधाधिकांनी सोडले नाही. एक दिवस देवऋषी नारद फिरत होते आणि त्यांच्या मनात आलं, सर्वांना पत्नी आहे, आपल्याला पण पत्नी पाहिजे. म्हणून ते भगवान परमात्म्याकडे गेले आणि भगवान परमात्म्याला म्हटले, देवा, तुम्हाला आमचं कल्याण व्हावं असं वाटत नाही का? देव म्हटले, हो वाटतं ना. मग तुम्ही आमच्याकडे थोडं पण लक्ष देत नाही. सर्व कामे मलाच करावी लागतात, कपडे मलाही धुवावे लागतात, स्वयंपाक मलाच करावा लागतो, सर्व झाडझूड मलाच करावी लागते. मग भगवान परमात्मा म्हटले, तुम्हाला 2-4 शिष्य वगैरे पाठवून देऊ का? देवऋषी नारद म्हटले, शिष्य नको, शिष्य शिक्षण होईपर्यंत राहते आणि पुन्हा निघून जाते. मग भगवान परमात्मा म्हटले, तुम्हाला एखादा परमनंट शिष्य देऊ का, कायमचाच तुमच्या जवळ राहणारा? देवऋषी नारद म्हटले, शिष्याच्या भानगडीत पाडूच नका देवा, शिष्याच्या भानगडीत पाडूच नका देवा. मग भगवान परमात्मा म्हटले, एखादी भाकरी बिकरी करायला म्हातारी बितारी पाठवून देऊ का? देवऋषी नारद म्हटले, देवा, म्हातारी बितारी नको देवा, तरणी पाठवा, तरणी. देवा, एखादी पत्नी द्या, पत्नी. मग भगवान परमात्मा म्हटले, मनातल्या मनात म्हटले, देवाला कुठून दुर्बुद्धी सुचली? मग भगवान परमात्मा म्हटले, सांगतो, मुलगी बघतो आणि लगेच लग्न करून टाकू नाही, आत्ताच झालं पाहिजे. मग भगवान परमात्मा म्हटले, तुमच्या वडिलांना सांगतो मुलगी बघायला. वडिलांना कशाला सांगता माझ्या मुलगी बघायला? इथंच आहे ना 16,108, त्यातच एक देऊन टाका ना. मग भगवान परमात्मा मनातल्या मनात म्हटले, यांनी तर आपल्याच दारासमोर गाडी उभी केली. मग भगवान म्हटले, मी जिच्या जवळ नाही ती घेऊन जा. मग दुसऱ्या दिवशी देवऋषी नारद सकाळी 5लाच उठले, विणा आणि चिप्या ठेवून दिल्या. आता मुलगी बघायला जायचं म्हटल्यावर विणा आणि चिप्या कशाला पाहिजे? मग विणा आणि चिपड्या ठेवून दिल्या आणि सर्वांच्या महालात जाऊ लागले. पहिले रुक्मिणीकडे गेले, तिथं देव प्रभू नेमकंच जांभळ्या देत होते. नारद म्हटले, अरे इथं पण देव आहे. तिथून निघाले आणि सत्यभामेच्या महालात गेले, तिथं देव तोंड धुत होते. नारद म्हटले, अरे इथं पण देव आहे. तिथून निघाले आणि जांभळ्याच्या महालात गेले, तिथं देव चहा पित होते, चहा. तिथून नारद म्हटले, अरे इथं पण देव आहे. तिथून निघाले आणि कालिंदीकडे गेले, तिथं देव जेवण करत होते. लक्ष्मणाकडे गेले, तिथं देव झोपले होते. कुठं गप्पा मारत होते, हास्यविनोद करत होते, कुठं ध्यान करत होते, कुठं पूजा करत होते. असं देवऋषी नारद सकाळचे 5 वाजल्यापासून संध्याकाळचे 8 वाजेपर्यंत बिना भाकरीचेच फिरत होते. परंतु त्यांना एकही पत्नी मिळाली नाही. निराश झाले आणि पुन्हा विणा आणि चिपड्या घेतल्या आणि एका तळ्याच्या काठावर गेले. स्नान करायला नारद होऊन गेले आणि नारदी होऊन आले. नारद की तो भई नारदी ऐसी नोबत गाजी रे. नारद सुंदर असे स्त्री होऊन आल्यानंतर भिल्लासारखा अवतार घेतलेला आणि एका तळ्याच्या काठावर झोपडी बांधलेली आणि त्या झोपडीतून देव नारदीकडे आले आणि म्हटले, चल तू माझी पत्नी आहेस. आणि मग तिला रोज वेगवेगळा स्वयंपाक करायला लावायचे, वेगवेगळं काम करायला लावायचे. आणि मग त्या भगवान परमात्म्यापासून त्या नारदीला 60 पोरे झाली. मग त्यांच्या रोज आंघोळी, त्यांना कपडे घालणं, कपडे धुणं, स्वयंपाक बनवणं, स्वयंपाक घालणं, खूप त्रास होऊ लागला. मग कधी कधी तर भगवान म्हणायचे, मला हे करून दे, ते करून दे. कधी कधी तर 8 मुलं बिना आंघोळीचे. आज 5 पोरं घालायचे, उद्या 5 पोरं घालायचे. खूप वैतागली, म्हणते नको बाबा हा संसार. पुन्हा तळ्यात उडी मारली आणि देवऋषी नारद होऊन आले.
विना आणि चिपळा काठावर तशाच होत्या. भगवान परमात्मा म्हटले, बरा आहे का संसार? नारद म्हटले, नको देवा, संसार नको, नामस्मरणच बरं आहे. म्हणून देवऋषी नारदांना सुद्धा काम निर्माण झाला होता. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आशा, भय, चिंता, लाज, काम, क्रोध हे फारच भयानक विकार आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आस, भय, चिंता, लाज, काम, क्रोध तोडावा संबंध यांचा माझा. तुकाराम महाराजांना वाटलं आपल्या मागण्या फारच वाढत चालल्या. म्हणून तुकाराम महाराजांनी आपली मागणी आवर्ती घेतली आणि म्हटले, देवाला आता जास्त मागत नाही, एकच मागतो. हेच तुकाराम महाराज अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात. मागणे ते एक हेची आहे आता, 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 मागणे ते एक हेची आहे आता. नाममुक्ती संत संग देई, संग देई, संग देई, हो नाममुक्ती संत संग देई, संग देई, संग देई, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. नाममुखी संत संग संग देई, हो नाममुखी संत संग देई, संग देई, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे. मागणे ते कयचे आहे आता, नाममुखी संत संग देई. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुला आणखी एकच मागणी आहे, सतत तुझं नाम माझ्या मुखात राहो आणि माझी वाचा नामस्मरणा वाचून एक क्षणही रिकामी राहू नये. वदनी तुझे मंगळ नाम, हृदयी अखंडित प्रेम, तुझ्या नामाचा मला कधीच विसर पडू नये. हेची दान दे गा देवा, 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 हेची दान दे गा देवा. तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, गुण गाईन आवडी. हेची दान दे गा देवा, तुझा विसरण भावा, गुण गाईन आवडी, याची माझी सर्व जोडी. तुझ्या नामाचा मला कधीच विसर पडू नये. संत संगती ते, संत संगतीची तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये अनेक ठिकाणी मागणी केली आहे. अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझ बाणानी कंटाळा, पडोन राहेण तये ठाई, उगाची संताची अपाई, संत संगती देई चरण सेवा, जेणे हा विसरण पडावा, हाची भाव माझ्या जीवा, पूर्वी जेवा मनोरथ. माणसाच्या जीवनात संत संगती घडली पाहिजे. एक वेळेस
भगवान परमात्म्याचं दर्शन झालं नाही तरी चालेल, पण संत संगती घडली पाहिजे. जगात अशी एक व्यक्ती आहे की ती जन्माला नंतर आली पण गर्भातच भगवान परमात्म्याचं दर्शन झालं. कोण आहे माहिती आहे? राजा परीक्षिती. हे जन्माला नंतर आले पण गर्भातच भगवान परमात्म्याचं दर्शन झालं. पण पाहिजे तशी संत संगती झाल्यामुळे शमिक ऋषींच्या गळ्यात साप टांगला आणि 7 दिवसाच्या आत मरणाचा शाप लागून घेतला. भगवान परमात्म्याचंही तसंच आहे. भगवान परमात्म्याला 16,108 बायका आहे. भगवान परमात्म्याला प्रत्येकीपासून 10 मुलं झाले असे भागवतात वर्णन आलेलं आहे. मग किती मुलं किती नातू हे देवाजवळ होते पण संत संगती घडली नाही. त्यांनी संतांचा अपमान केला. म्हणून माणसाच्या जीवनात संत संगती फार महत्त्वाची आहे. संत संगती फार महत्त्वाची आहे. तुकाराम महाराज म्हणतात मला बहिरंग संत नको, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मला बहिरंग संत नको. मागणे ते कहेचे आहे आता नाममुखी संत संग दे. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात देवा माझी शुद्ध भावाने सेवा घ्या, दांभिक सेवा घेऊ नका. हेच तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तू का म्हणे नको वर पंग देवा, 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 तू का म्हणे नको वर पंग देवा. घेई माझी सेवा, घेई माझी सेवा, भाव शुद्ध भाव शुद्ध भाव शुद्ध, तरीचा जीव सुख पावेल माझा, तरीचा जीव सुख पावेल माझा. माझी सेवा घे माझी सेवा, भाव शुद्ध भाव शुद्ध भाव शुद्ध, तरीचा जीव सुख पावे माझा, तरीचा जीव सुख पावे माझा. बरे केशी राजा, बरे केशी राजा, कळ आले कळ आले कळ आले, तरीचा जीव सुख पावे माझा, तरीचा जीव सुख पावे माझा. बरे केशी राजा, बरे केशी राजा, कळ आले कळ आले कळ आले, तरीचा जीव सुख पावे माझा, तरीचा जीव सुख पावे माझा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझी वरपंग सेवा घेऊ नका, शुद्ध भावाने शुद्ध अंतकरणापासून सेवा घ्या. तुका म्हणे नको वरपंग देवा,
घे माझी सेवा भाव शुद्ध, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळ आले. असो यथामती यथावकाश अभंगावर चिंतन केलं जे बरोबर असेल ते गुरुवर्य भागवताचार्य विजयाताई महाराज बनसोड यांचे आहे, आणि जे चुकीचे असेल ते माझे अल्पबुद्धीचे दोष ते माझे मला परत करा. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्णविराम. ज्ञानेश्वर मन मंदिरा गजर भक्तीचा.